ऐकता ऐका एक छोटीशी गोष्ट. खरं तर प्रत्येक प्राणी आपापल्या परीने हुशार आणि कर्तृत्ववान असतो. एका रानामध्ये राहणारा गाढव आणि घोडा कुणास ठाऊक, पण त्यांची मैत्री होते. एकत्र बसणं, उठणं, खाणं पिणं असे मज्जेत दिवस चाललेले असतात. पण गाढवाला वाटायचं हा घोडा माझ्यापेक्षा जास्त रुबाबदार आहे. काय बरं कमी आहे त्या घोड्यामध्ये, म्हणून गाढव सतत विचार करायचं. पण मित्र असल्यामुळे नेहमी नेहमी एकत्र राहायचे. बघता बघता पावसाळा येतो, सगळीकडे हिरवंगार. घोड्याला हे वातावरण खूप आवडत असतं. तो गाढवाला म्हणतो कसा, किती छान वातावरण आहे बघ, सगळीकडे हिरवंगार, ते गवत बघ असं मस्त रसरशीत हिरवंगार दिसतंय. गवत हिरवं नसतं, गवत निळं असतं असं गाढव ठामपणाने म्हणतं. घोडा त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तो म्हणतो नाही, गवत निळंच असतं. घोडा म्हणतो थांब, आपण दुसऱ्या कोणाला तरी विचारूयात. म्हणून समोर पाहतो तर त्यांना हत्ती दिसतो. घाईघाईमध्ये न राहून गाढव हत्तीला विचारतं कसं, गवत निळं असतं की नाही. हत्ती घोड्याकडे पाहतो, गाढवाकडे पाहतो, गवताकडे पाहतो आणि म्हणतो कसा, गवत निळं असतं. आपला विजय झाला असं समजून गाढव नाचत बागडत तिथून उड्या मारत निघून जातं, पळायला लागतं. घोडा हत्तीकडे बघतो आणि म्हणतो, खरं सांगा, तुम्ही असं का सांगितलं, गवत काही निळं असतं का, गवत हिरवं असतं की नाही. हत्ती हसतो आणि म्हणतो काय, की अरे या गाढवाच्या नादी लागून तू काय वेळ तुझा वाया घालवतोयस आणि तुझी शक्ती वाया घालवतोयस. आपला वेळ कसा आणि कुठे कारणी लावावा हे आपल्याला कळायला पाहिजे ना.